आणि शांतता टाळण्यासाठी गरजेच्या असलेल्या बुद्धांच्या आत्मिक शांततेचं सत्य स्वीकारण्यासाठी विषय म्हणतो जगाला शांततेचे बुद्ध हवे की अस्थिरतेचे युद्ध प्रश्नचिन्ह. खरं तर विषयाचा विचार करताना पहिल्यांदा गोष्ट लक्षात येते की या विषयातलं सार्वत्रिक उत्तर तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती की आपल्याला मान्य सुद्धा आहे, पण ते आपल्याला स्वीकारायचं नाहीये. बुद्ध वाचणं सोपं आहे, बुद्ध अनुभवणं फार कठीण आहे. त्यामुळे शांततेचे बुद्ध हवे ह्या मोठ्या मोठ्या खोल वल्गना करत असताना आपल्या मनामध्ये मात्र आणि जागतिक पातळीवर मात्र अस्थिरतेचं युद्धच करणं सुरू असतं. हे विषयाच्या अनुषंगाने मांडणं मला महत्वाचं वाटतं. पण त्याच्या सुद्धा आधी विषयामध्ये विचारलेला प्रश्न हा नक्की कोणाला उद्देशून विचारला गेला असेल या प्रश्नाचं उत्तर शोधलं गेलं पाहिजे. म्हणजे कलिंगचं युद्ध झाल्यानंतर वैयक्तिक उद्विग्नतेच्या दरीवरी पडलेल्या आणि नंतर शांततेचा मार्ग स्वीकारणाऱ्या अशोक राजाने स्वतःलाच विचारलेला हा कदाचित प्रश्न असेल की जागतिक पातळीवर शांततेच्या नावाखाली शांततेची नाटकं करत असताना मोठमोठ्या जागतिक परिषदा घेणाऱ्या आणि कधीही स्वतःच्या हस्तक्षेपामुळे एकही मोठं युद्ध न थांबवू शकणाऱ्या आणि महासत्तांचा आत्ताच्या हातातलं खेळणं बनणाऱ्या संयुक्त राष्ट्र संघटनेला हा प्रश्न विचारला गेला असेल की घरामध्ये टीव्ही समोर बसलेला असताना एखाद्या शत्रू राष्ट्रामध्ये शाळेवर बॉम्ब पडल्यानंतर शेकडो मुलींचे प्रेतदेहांचा फोटो समोर आल्यानंतर सुद्धा हा माझ्या देशाच्या सैनिकांचा विजय आहे असं वीर रसाने हर्षभरीत होणाऱ्या तुमच्या आमच्या सारख्या सामान्य जनतेला हा प्रश्न विचारला गेला असेल. प्रश्न कोणालाही विचारला जाऊ दे. जर आपल्याला मूळ जाणीव समजून घ्यायची असेल ना तर पहिल्यांदा आपल्याला ही गोष्ट समजून घ्यावी लागेल की विषयाच्या अनुषंगाने फक्त युद्धांचा घटनाक्रम मांडणं इथे अपेक्षित नसावं, बुद्धांचं तत्वज्ञान मांडणं इथे अपेक्षित नसावं. कारण की आपल्या सगळ्यांना माहिती आहे कुठली युद्ध होत आहे आणि ती युद्ध नाकारण्यासाठी बुद्ध का स्वीकारायचे हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. पण ते बुद्ध स्वीकारत असताना आपल्याला कुठल्या अडचणी याव्या लागणार आहे आणि शांततेची जेव्हा जेव्हा आपण नाटकं करतो त्या सगळ्याची परिणती पुन्हा युद्धांच्या जन्मामध्ये कशी होते आणि बुद्धांपासून आपण कसे लांब जातो, बुद्धांच्या तत्वज्ञानाकडे आपण कशी पाठ फिरवतो या प्रश्नाचा विचार विषयाच्या अनुषंगाने तुम्हाला करावा लागणार आहे. कारण ज्ञानेश्वर म्हणाले होते हे विश्वाचे माझे घर हे चरण तुम्हाला सगळ्यांना पाठ आहे. पण त्याच्या पुढचं चरण ऐशी मती जयाची स्थिर असं होतं. आपली मती कधी स्थिर झाली नाही म्हणून आपल्याला कधी विश्व घर वाटलं नाही, आपण कधी शहाणे झालो नाही म्हणूनच कधी शांत झालो नाही. ही गोष्ट तुम्हाला आम्हाला पहिल्यांदा समजून घ्यावी लागणार आहे. कारण संयुक्त राष्ट्र संघटनेचा जन्म झाल्यानंतर या जगातील सगळी मोठी युद्ध थांबतील असं वाटलं होतं. पण स्वतःचा इतिहास जपण्यासाठी इतर देशाचा भूगोल बदलण्याची महत्वाकांक्षा इथल्या सगळ्याच देशांमध्ये कायम जिवंतच होती. पूर्वी फक्त एक जोडी शीतयुद्ध खेळत होती, पण आता मात्र जगातले सगळ्यात छोटे मोठे देश शीतयुद्ध खेळण्याच्या मार्गावर आहे. निदान त्या काळामध्ये शीतयुद्धाच्या माध्यमातून अवकाश संशोधनाची स्पर्धा सुरू होती. पण आता मात्र विकास हा हेतू कधीच मागे पडलाय, शांतता हा हेतू कधीच मागे पडलाय. शीतयुद्ध हा फक्त आर्थिक बाजारपेठेपर्यंत पोहोचण्याचा मार्ग ठरताना तुम्हाला आम्हाला दिसतोय. आणि इथे फक्त महासत्ता पुढे नाही तर इथे इतरांवर कुरघोडी करू पाहणारे छोटे छोटे देश सुद्धा या सगळ्यामध्ये सामील आहे. ही गोष्ट सुद्धा तुम्ही आम्ही समजून घेतली पाहिजे. कारण आतापर्यंतच्या युद्धांचे निश्चित असे परिणाम सांगता येत होते, पण आताच्या सगळ्याच युद्धांचे अस्थिरतेकडे जाणारे अनिश्चिततेचे परिणाम तुम्हाला आम्हाला दाखवता येत नाही. आणि प्रत्येक देश कसा शांततेच्या मार्गाने चाललाय, आम्ही कसा बुद्धांचाच मार्ग स्वीकारलाय याची एक नवीन शर्यत जन्माला येत चालली आहे. म्हणजे आमच्यावर अधिकाधिक अन्याय होतोय म्हणून आम्ही युद्ध करतोय. या टोकापासून आमचं युद्ध शांततेसाठी आहे. अशा बुद्धांच्या शांततेची नाटकं करणारे देश जर या जगामध्ये असतील तर बुद्धांच्या तत्वज्ञानापर्यंत आपण कसे पोहोचणार आहोत या प्रश्नाचा सुद्धा तुम्ही आम्ही विचार केला गेला पाहिजे. कारण ज्या देशाची शोकांतिका युद्धामध्ये प्रसिद्ध होते तो देश शांततेच्या मार्गाने चालत आहे असं जगातल्या जनतेला वाटायला लागतं. म्हणजे जपानचं उदाहरणच घ्यायचं झालं तर जपानवर अनुभव पडले होते आणि जपानची दुसऱ्या महायुद्धातली शोकांतिका तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण तेच महायुद्ध जिंकण्यासाठी जपानने सम्राट हिरोहितोच्या अंमलाखाली जे चीनी कैद्यांवर अमानुष वैज्ञानिक प्रयोग केले होते ना ते तुम्हाला आम्हाला माहिती नसतात. म्हणजे ज्या देशाने इतर देशांवर संकट लागले ते माहीत पडल्यावर तो देश खलनायक बनतो. पण ज्या देशाच्या शोकांतिका प्रसिद्ध होतात तो देश मात्र या युद्धाच्या भूमिकेमध्ये नायक बनायला लागतो. या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून घ्याव्या लागणार आहेत. कारण या शोकांतिका रचण्यासाठी जी कीबोर्डवर असतील युद्ध समाज माध्यमांच्या माध्यमातून खेळली जात आहेत ना त्या युद्धांचं काय, त्या युद्धावर सुद्धा तुम्हाला बोलता आलं पाहिजे. कारण आताचा आर्थिक साम्राज्यवादाची जर युद्ध बघितली तर ही युद्ध काही आधीच्या सारखी साम्राज्य वसाहतवादाची निर्माण झाली नाहीये. तर इथलं तेल मिळवण्यासाठी कुठल्या तरी देशातली खनिज मिळवण्यासाठी किंवा कुठल्या तरी देशातली रेअर अर्थ एलिमेंट्स मिळवण्यासाठी ही युद्ध आता सुरू आहे. स्टेट ऑफ हॉर्मुझचं काय झालंय हे आपण गेले 2 महिने सगळे बघतोय. पण स्टेट ऑफ हॉर्मुझचा विचार करत असताना 13 एलाइट फॅमिलीज ज्यांना याचा काहीच फरक पडत नाही आणि युद्ध आता एक नवीन आर्थिक बाजारपेठ बनत आहे का, स्वतःचं उत्पादन अधिकाधिक विकण्यासाठी युद्धाला बाजारपेठ म्हणून गणलं जात आहे का, या सगळ्याचा विचार तुम्हाला करावा लागणार आहे. कारण जोपर्यंत इथले देश आर्थिकदृष्ट्या सुरक्षित होत नाही तोपर्यंत आर्थिकदृष्ट्या ते शांत सुद्धा होऊ शकत नाही. बुद्धांच्या शांततेपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा
पहिल्यांदा मूलभूत गरजा इथे पूर्ण करता यायला हव्यात, पण विकसित विरुद्ध विकसनशील आणि विरुद्ध अविकसित देश हा कायम युद्धामध्ये सुरू असलेला प्रसंग तुम्हा आम्हाला कधीच आर्थिक सुरक्षिततेकडे आणि आर्थिक शांततेकडे कधीच घेऊन जाऊ शकत नाही. या सगळ्याचे परिणाम तुम्हा आम्हाला ऐतिहासिक, राजकीय, धार्मिक, जातीय या सगळ्या परिप्रेक्षातून बघता येतात. पण स्टेट ऑफ हॉर्मूजचा मी आताच उल्लेख केला, पण या सगळ्या युद्धांच्या पलीकडे जाऊन पर्यावरणाविरुद्ध जे आपण युद्ध पुकारले ना त्याचं काय? अगदी स्टेट ऑफ हॉर्मूजचा जर विचार केला ना तर त्या स्ट्रेटच्या तळाशी असलेली डुगोंगची परिसंस्था, ज्या डुगोंग प्राण्यासाठी ही जगभरातली सगळ्यात दुसऱ्या क्रमांकाची मोठी परिसंस्था आहे, तिकडच्या प्रवाळ बेटांचं काय? संदीप वासलेकर एका दिशेचा शोध या पुस्तकामध्ये हिमालयाला जेव्हा ताप येतो या लेखामध्ये एक भीती दर्शवतात की आता हिमालयावर वातावरणाचा, प्रदूषणाचा, काळ्या दाबाचा पट्टा तयार झाला आहे. तो पट्टा एकदा का मोठा झाला की हिमनद्यांना पूर येईल, पहिल्यांदा पूर येईल आणि नंतर हिमनद्या आटतील आणि एकदा का हिमनद्या आटल्या की सीमांमध्ये तणाव निर्माण होईल आणि या सीमांमध्ये तणाव झाला की आतापर्यंत जी सीमा युद्ध खेचली गेली नव्हती ती सुद्धा युद्ध नव्याने खेचली जात असतील. तर मला वाटतं एक काळ असा होता की युद्धांचे परिणाम हवामान बदलावर होत होते, पण आता मात्र हवामान बदलातून नवीन युद्ध निर्माण होणार असतील तर बुद्धांच्या पिंपळपानावरच्या करुणेचं काय, जे आपल्याला पर्यावरणाकडे घेऊन जातं, जे आपल्याला निसर्गाकडे घेऊन जातं. आपण निसर्गाचे अपत्य असून सुद्धा निसर्गाविरुद्ध पुकारलेलं युद्ध आपल्या स्वतःच अस्तित्वाचा नाश करेल हे जर माणूस विसरत असेल ना तर या सगळ्या रणांगणाच्या युद्धांच्या पलीकडे जाऊन आपण निसर्गाविरुद्ध पुकारलेल्या युद्धाचा सुद्धा तुम्हाला आम्हाला विचार करावा लागणार आहे. आणि हे युद्ध काही इथपर्यंत मर्यादित नाही, कारण जेव्हा जेव्हा या सगळ्याचा विचार करतो ना तेव्हा विषयामध्ये दिलेल्या प्रश्नाचा विचार करत असताना साहित्याची पडझड असू दे, विचारांमधली पडझड असू दे, वैचारिक पडझडीमधली युद्ध असू दे, कलेमधली युद्ध असू दे, या सगळ्याचा विचार करत असताना या युद्धाच्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला टागोरांची पत्र पुन्हा पुन्हा वाचावी लागणार आहे. गोयाने काढलेली चित्र आपल्याला साहित्य कलेच्या युद्धावरचं उत्तर म्हणून पुढे येऊ शकतात. कारण या सगळ्याचा विचार यासाठी करावा लागणार आहे कारण केट टोपोव्स्की तिच्या कवितेमध्ये फार सुंदर म्हणते की आतापर्यंत रणांगणावर सांडलं गेलेलं युद्ध फक्त लालच होतं, ते कधीच सुंदर नव्हतं. तुम्ही तुमच्या शब्दातल्या युद्धामुळे त्याला सुंदर केलं. हे शब्दातले युद्ध सुद्धा तुम्हाला आम्हाला नाकारावं लागणार आहे. आणि पर्यावरणाच्या शांततेपर्यंत पोहोचत असताना बुद्धांचं मेत्ता ही संकल्पना समजून घेत असताना आणि सभ्य सत्ता सुखम बहुतू या संकल्पनेपर्यंत पोहोचत असताना मार्वन मकुलची कविता सुद्धा तुम्हाला आम्हाला समजून घ्यावी लागणार आहे की मला सुद्धा आयुष्यात सुंदर कविता लिहायच्या आहे, पण त्यासाठी पक्ष्यांची मंजूर गाणी ऐकावी लागतील. पण पक्ष्यांचं गाणं ऐकू येण्यासाठी बॉम्ब फेकणाऱ्या विमानांचा आवाज बंद व्हावा लागेल. हा आवाज कुठल्या ना कुठल्या माध्यमामधून तुम्हाला आम्हाला शांत करावा लागेल. या प्रश्नाचं उत्तर कदाचित हॅक्सॉ रिच मधल्या डॅस्मंड डिसने शोधलं असेल, कदाचित याच प्रश्नाचं उत्तर शाळेतल्या सामांता स्मिथने सुद्धा शोधलं असेल, कदाचित याच प्रश्नाचं उत्तर जॉर्ज बुशला माईक प्रेस्लेने जो प्रश्न विचारला होता त्या प्रश्नामध्ये या प्रश्नाचं उत्तर दडलं असेल. पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन, या सगळ्या वैचारिक तत्वज्ञानाच्या पलीकडे जाऊन आकाशामध्ये उडणाऱ्या जेट फायटरचं प्रतिबिंब स्वतःच्या पाणवलेल्या डोळ्यात साठवून सुद्धा आपल्या घरात कधी बॉम्ब पडेल हे माहित असेल सुद्धा हातात पुस्तक घेऊन वाचत बसलेल्या मुलाला बुद्धाची शांतता कळली असावी. ती तुम्हा आम्हाला सुद्धा कळायला हवी. आणि ती जर आपल्याला कळून घ्यायची असेल तर मनोभावे पूजा असणारे भ्रम पहिल्यांदा आपल्याला फेकून द्यावे लागतील. कारण विषयामध्ये मांडलेला बुद्ध हा कुठला तत्वज्ञानाचा बुद्ध नाहीये. हा बुद्ध म्हणजे कुठला धम्म संप्रदाय आणि आता पूजेमध्ये बंदिस्त केलेला बुद्ध नाहीये. मला वाटतं बुद्ध म्हणजे कोणी माणूस नाही तर माणसाला माणूस बनवणारी प्रवृत्ती म्हणजे बुद्ध आहे. अस्थिरतेपासून शांततेचा पर्यंतचा प्रवास करून जाण्यासाठी आपल्याला प्रवृत्त करणार म्हणजे बुद्ध आहे. बुद्ध एक विचार आहे. तो विचार जर आपल्याला जपला, आपल्याला जर जपता आला तर शांततेकडे पाठपुरा करण्याची आपल्याला गरजच भासणार नाही. आणि या बुद्धांच्या शांततेकडे जाण्यासाठी आणि जगातल्या सगळ्याच प्रकारची अस्थिरतेची युद्ध नाकारण्यासाठी कवी प्रतीक पवार यांच्या शब्दात शेवटी इतकंच, अशी लिहावी लेखणी माझी की आता विचार शुद्ध झाला पाहिजे. अशी लिहावी लेखणी माझी की आता विचार शुद्ध झाला पाहिजे. आणि एक एक शब्द माझा आता बुद्ध झाला पाहिजे. आणि एक एक शब्द माझा आता बुद्ध झाला पाहिजे.